तुम्हाला हे लोक काय म्हणतील या भीतीने कधी तुमची स्वप्ने बाजूला ठेवली आहेत का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन संधी आणि एक नवीन सुरुवात. सकाळची सुरुवातही झाली आणि मी माझ्या कामांनाही सुरुवात केली. तर यासोबतच मी तुमच्यासोबत आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. खरं सांगू तर हा कॅमेरा ऑन करताना माझे हात थोडे थरथरत होते. गेले कित्येक महिने, कदाचित वर्ष मी विचार करत होते की स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करावं. पण प्रत्येक वेळी एकच विचार मनात यायचा, लोक काय म्हणतील, किंवा मी जर चुकले तर लोक माझ्यावर हसतील का, असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. पण शेवटी मी डिसाईड केलं, ही भीती बाजूला ठेवायची. तुमच्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की व्हिडिओ बनवणं सोपं आहे, पण माझ्यासारख्या व्यक्तीसाठी, जिला नेहमी असं वाटायचं की मी पुरेशी चांगली नाही आहे किंवा माझं बोलणं कोणाला आवडेल का, हे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. मी खूपदा स्क्रिप्ट लिहिल्या, व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केले आणि लोक काय विचार करतील या भीतीने ते डिलीटसुद्धा केले. पण शेवटी मला जाणवलं की जर मी आज सुरुवात नाही केली तर मी कधीच करू शकणार नाही. लोक तर बोलणारच आहेत, पण आपण आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. हे चॅनल फक्त माझ्यासाठी नाही, तर त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला आयुष्यात काहीतरी नवीन करायचं आहे, पण भीतीपोटी तो थांबला आहे. खरं तर मी खूप घाबरत होते आधी. व्हिडिओ तर बनवायचे, पण भीती माझ्या एवढी मनात बसली होती की माझी हिंमतच नाही व्हायची व्हिडिओ टाकायची. म्हणूनच मी ही भीती घालवण्यासाठी हे पाऊल उचलले. माझ्या भीती वाटणे म्हणजे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणे, म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अनेकांना असंही वाटत असेल की यूट्यूबवर येणं सोपं आहे, पण माझ्या मते तरी नाही. खरंच इझी नाही आहे. व्हिडिओ तर आपण बनवतो, पण त्यानंतरही ती कशी बनली आहे हे बघणे, त्याचबरोबर एडिटिंग करणे आणि हे सगळं झाल्यानंतरही व्हॉइस ओव्हर करणे, हे खरंच इझी नाही आहे. पण मग मी विचार केला, जोपर्यंत आपण प्रयत्नच करणार नाही तोपर्यंत आपण शिकणार कसे, बरोबर की नाही? कदाचित हा व्हिडिओ परफेक्ट नसेल, माझं बोलणंही चुकेल, तुम्हाला माझा आवाजही आवडला नसेल, किंवा मी जे काय बोलले तेही आवडलं नसेल. या व्हिडिओमधून म्हणजे खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि होप सो अजून खूप गोष्टी शिकायला मिळतील. आणि खरंच मला एवढं सगळं तुमच्यासोबत शेअर करून मला खूप छान वाटतं आहे. आज हा माझा पहिलाच छोटासा प्रयत्न आहे, त्यामुळे काही चुका झाल्या असतील तर नक्की सांगा. पण तुमचं एक लाईक आणि कमेंट मला खूप आत्मविश्वास देईल. आणि हो, अजून एक सांगायचं राहिलं की जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील ना, तर कुठल्याही महागड्या कॅमेऱ्याची गरज नाही आहे किंवा खूप अशा छानशा सेटअपची पण गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरूनही व्हिडिओ शूट करून त्या व्हिडिओ अपलोड करू शकता. होप सो तुम्हाला मी आज जे काही सांगितलं ते आवडलं असेल. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.